Next problem, an object thrown vertically upward reaches a height of 500 meter. What was its initial velocity? How long will the object takes to come back to the earth? Assume g is equal to 10 meter per second square. तर या ठिकाणी आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी आणि त्याचबरोबर टाईम टेकन बाय अन ऑब्जेक्ट टू कम बॅक ऑन द अर्थ या दोन व्हॅल्यूज काढायच्या आहेत. तर जो डाटा गिवन दिलेला आहे तो सगळ्यात पहिले आपण लिहून घेणार. सी हियर S is equal to 500 मीटर, G is equal to 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ऑब्जेक्ट जो आहे वरच्या दिशेने फेकला गेला, 500 मीटर डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने कवर केलेले, त्याच्यावरती जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू जी आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. तर त्यासाठी आपल्याला यूची व्हॅल्यू काढायची. इनिशियल व्हेलॉसिटी किती होती ऑब्जेक्टची. सो वी आर युझिंग व्ही स्क्वेअर प्लस यू स्क्वेअर 2as न्यूटन्स थर्ड इक्वेशन ऑफ मोशन. व्ही स्क्वेअर ज्यावेळेस ऑब्जेक्ट हा वरती जातो त्यावेळेस त्याची फायनल व्हेलॉसिटी ही झिरो होते. सो 0 स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर काढायचं आहे प्लस 2 इंटू या ठिकाणी एची जी व्हॅल्यू आहे आपल्याला जी कन्सिडर करायची, परंतु मायनसमध्ये घ्यायचं आहे. -10 कशामुळे, कारण ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ही खालच्या दिशेने असते आणि वस्तू वरती जाते, त्याच्यामुळे जीची व्हॅल्यू आपण मायनस कन्सिडर करणार. -10 इंटू एस काय आहे 500 इज इक्वल टू यू स्क्वेअर मायनस प्लस मायनस मायनस 5 2 जा 10 आणि बाकीचे राहिलेले 0 तुम्हाला देऊन टाकायचे. दॅट मीन्स 10,000. तर या ठिकाणी व्हॅल्यू येते 10,000. वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ यू ओनली. सो अंडर स्क्वेअर रूट ऑफ 10,000 इज इक्वल टू 100. The initial velocity of an object is 100 मीटर पर सेकंड. तर त्या ऑब्जेक्टची जी इनिशियल व्हेलॉसिटी होती ती 100 मीटर पर सेकंड होती. आता पुढचा जो भाग आहे या क्वेश्चनमध्ये आपल्याला टाईम कॅल्क्युलेट करायचं आहे. टाईम कोणता, ऑब्जेक्ट हा वरतून खाली येण्यासाठी, वरतून परत खाली येण्यासाठी त्याला किती टाईम लागतो ते कॅल्क्युलेट करायचे. तर टाईमसाठी आपण न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन कन्सिडर करणार. एस इज इक्वल टू सी हियर न्यूटन सेकंड इक्वेशन ऑफ मोशन, एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ ए टी स्क्वेअर. सी हियर एसची व्हॅल्यू ठेवा 500. आता या ठिकाणी वरतून खाली ऑब्जेक्ट येतो, दॅट मीन्स इनिशियल व्हेलॉसिटी इज 0 मीटर पर सेकंड. सो 0 इंटू टी प्लस हाफ. आता या ठिकाणी जीची व्हॅल्यू आपल्याला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर घ्यायची. त्याला मायनस साईन लावायचं नाही, कशामुळे, कारण वस्तू ही वरतून खाली येते, त्याच्यामुळे 10ला 10 ॲज इट इज लिहा. टी स्क्वेअर आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची. 500 इज इक्वल टू 0 प्लस डिवाइड करा 2 5 जा 10 5 इंटू टी स्क्वेअर. सो 500 इंटू इज इक्वल टू 5 टी स्क्वेअर. सो टी स्क्वेअर इज इक्वल टू 500 डिवाइडेड बाय 5. 5 1 जा 5 100 100. आता जो टाईम येतो आहे, टाईम कसा आहे, टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. दॅट मीन्स स्क्वेअर रूट ऑफ 100 इज इक्वल टू आपल्याला टीची व्हॅल्यू काढायची. सो टी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 100 घ्या इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड. मग हा जो वे आहे, सॉरी 10 मीटर पर सेकंड नाही, ओनली 10 सेकंड. सो ओनली 10 सेकंड दिस मच टाईम इज रिक्वायर्ड फॉर अन ऑब्जेक्ट टू कम बॅक ऑन द अर्थ. परंतु जेवढा टाईम त्याला खाली येण्यासाठी लागतो तेवढाच टाईम त्याला वरती जाण्यासाठी लागतो. त्याच्यामुळे टोटल टाईम जो आहे ऑब्जेक्टला किती लागतो आहे, तर टोटल टाईम या ठिकाणी ऑब्जेक्टला टी इंटू 10 इज इक्वल टू 20 सेकंड. वरतून खाली आणि खालून वरती येण्यासाठी एवढा टाईम तो ऑब्जेक्ट घेतो. सो दिस इज द कॅल्क्युलेशन सोल्युशन फॉर एक्झाम्पल नंबर सी. त्यानंतर जो नेक्स्ट एक्झाम्पल आहे प्रॉब्लेम नंबर ई. अ बॉल फॉल ऑफ अ टेबल and reaches the ground in 1 second. Assuming g is equal to 10 meter per second square, calculates its speed on reaching the ground and the height of the table. तर या ठिकाणी आपल्याला स्पीड आणि त्याचबरोबर हाईट ऑफ द टेबल कॅल्क्युलेट करायचं आहे. तर लक्ष द्या, इथे जो डाटा गिवन दिलेला आहे तो लिहून घेतला. टी इज इक्वल टू 1 सेकंड.
जीची व्हॅल्यू आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर व्ही आणि त्याचबरोबर यस या ठिकाणी कॅल्क्युलेट करायचं आहे. आता ॲज पर प्रॉब्लेम एक बॉल जो आहे टेबलवरनं खाली पडतो आहे. सपोज हा टेबल आहे, या टेबलवर ठेवलेला बॉल हा टेबलवरनं खाली पडतो. तर हा ग्राउंडवरती रीच होण्यासाठी या बॉलला 1 सेकंद एवढा टाईम लागतो. त्याचबरोबर याच्यावरती जी ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू ॲक्ट होते ती 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे. तर त्या बॉलला खाली येण्यासाठी कोणत्या तिची व्हिलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे आणि त्याचबरोबर किती हाईटवरनं तो खाली पडतो हाईट एक कॅल्क्युलेट करायचं आहे. दॅट मीन्स वी हॅव टू कॅल्क्युलेट व्ही अँड यस. So for calculating V, we are using Newton's first equation of motion. V is equal to U plus A into T. So V is equal to, as ball is fall off on the ground from the table, so initially it is at rest, so initial velocity is 0 meter per second. या ठिकाणी इनिशियल व्हेलॉसिटी 0 लिहिणार. ए ची व्हॅल्यू 10 आणि टाईम आहे 1 सेकंड. सो व्ही इज इक्वल टू 10 × 1, 10 मीटर पर सेकंड. सो व्हेलॉसिटी स्पीड ऑफ बॉल इज 10 मीटर पर सेकंड. देन वी हॅव टू कॅल्क्युलेट द distance for an object, that means height of an object which fall off from the table. So for this we are using Newton's second equation of motion. S is equal to half into gt square. So S is equal to half into g ची व्हॅल्यू 10 आणि टाईम दिलेला आहे इथे 1 स्क्वेअर. सो 2 1 जा 2, 2 5 जा 10, 5 × 1 स्क्वेअर 1. S is equal to 5 मीटर. तर जवळपास 5 मीटर एवढं डिस्टन्स त्या ऑब्जेक्टने खाली पडताना कवर केलेलं आहे. सो दिस इज द प्रॉब्लेम नंबर डी अँड प्रॉब्लेम नंबर ई सोल्युशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर एफ आणि प्रॉब्लेम नंबर जी या दोघांचं सोल्युशन पाहणार आहोत.